नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। 2 फेब्रुवारी 2024 मधली जी काही कंबाईनची पूर्व परीक्षा आहे ती झालेली आहे। कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा झाली होती 2 फेब्रुवारीची। त्या परीक्षेला खूप सारे विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना 54+ मार्क आहेत त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करायला काहीच हरकत नाहीये आणि ज्या विद्यार्थ्यांना 54 पेक्षा कमी मार्क पडलेले आहेत, ज्यांना असं वाटतं की या परीक्षेच्या मुख्य परीक्षेला आपण बसू शकत नाहीये, ओके क्वालिफाय होऊ शकत नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी बिलकुल टेन्शन न घेता, बिलकुल नाराज न होता डायरेक्टली आपण शिफ्ट व्हायचंय आता ग्रुप सी ची जी पूर्व परीक्षा आहे त्या परीक्षेला टार्गेट करा, त्या परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करा। आणि जशी आपण ग्रुप बी ची पूर्व परीक्षेसाठी ब्रह्मास्त्र सराव टेस्ट सिरीज जी चालू केलेली होती युट्यूब चॅनलवरती, सेम ती तुम्हाला मागच्या वेळी जसं सांगितलं होतं ती आपण कंटिन्यू करणार आहे ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेपर्यंत। ती आज आपण त्या अनुषंगाने युट्यूब वरती हे ग्रुप सी ची जी काही पूर्व परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला टार्गेट करून तुम्हाला त्या परीक्षेचा अभ्यास व्यवस्थितरित्या व्हावा आणि मी जे काही ही ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्या परीक्षेमधून तुमच्या सगळ्या टॉपिकला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल। त्यासाठी आपण ही ग्रुप सी ची पूर्व परीक्षा टार्गेट करून ब्रह्मास्त्र सराव टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप तुम्हाला धन्यवाद। तर इथून पुढे आपण ही काही सिरीज घेणार आहे त्यालाही तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा, ठीक आहे। चला तर आज आपण संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024 ची पूर्व परीक्षा जी होणार आहे त्याच्यामध्ये पार्ट 3, कारण का ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नाहीयेत ते मागचे 2 पार्ट जे आहेत ना त्यांनी बघून घ्या, जे नवीन आहेत ते। आज आपण पार्ट 3 पासून या सिरीजला चालू करणार आहेत, ब्रह्मास्त्र सराव टेस्ट सिरीज। ओके, परत एकदा सांगतोय ग्रुप सी साठी ज्या विद्यार्थ्यांना आपली कंबाईनची ग्रुप सी ची फास्ट ट्रॅक बॅच लावायची आहे, वन डे रिव्हिजन बॅच लावायची आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला ही 15 व्हिडिओची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे, ती तुम्ही एकदा बघून घ्या। त्याचा तुम्हाला मागच्या जशा ग्रुप बी ला जसा फायदा झाला याही परीक्षेला ग्रुप सी ला सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल। ब्रह्मास्त्र संभाव्य प्रश्न सिरीज आपण चालू केली, त्याच्यातला तुम्हाला पार्ट 3 आज आपण घेणार आहे। या पार्ट 3 मधला पहिला प्रश्न, कलाडगी खालीलपैकी कोणत्या खडक प्रणालीचा भाग आहे? कलाडगी खडक प्रणालीचा भाग आहे, कोणत्या खडक प्रणालीचा भाग आहे? याच्यावरून तुमच्या लक्षात आलं की हा महाराष्ट्राच्या खडक प्रणालीचा म्हणजे महाराष्ट्राच्या भूगर्भ रचनेवरती हा प्रश्न आहे। हा टॉपिक महत्वाचा आहे खडक प्रणाली, कारण का ह्याच्यावरतीच तुम्हाला खनिज साधन संपत्ती सुद्धा विचारली जाते, ठीक आहे। चलो तर याच्या कलाडगी खालीलपैकी कोणत्या खडक प्रणालीचा भाग आहे? धारवाड खडक दिले, आर्कियन खडक दिले, गोंडवाना खडक दिले आणि त्याच्यानंतर कडप्पा खडक प्रणाली दिलेली आहे, ठीक आहे। तर हा कोणाचा भाग आहे असं म्हणते आपण? धारवाडी खडक प्रणाली जर बघितली, गडचिरोली असेल, गडचिरोली, ओके, त्याच्यानंतर चंद्रपूर, त्याच्यानंतर भंडारा, ओके, आणि त्याच्यानंतर गोंदिया, ठीक आहे ना, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला धारवाड खडक प्रणाली आढळती। आणि या खडक प्रणालीचे तुम्हाला काही सिरीज आहेत, काही मालिका आहेत, काही श्रेणी आहेत, जसं की साकोली, ओके, साकोली सिरीज किंवा आपण याला श्रेणी म्हणू शकतो, साकोली सिरीज किंवा श्रेणी। त्याच्यानंतर चिल्पी घाट, ओके, काय आहे? चिल्पी घाट थर ही सिरीज आहे, ओके, सिरीज किंवा आपण त्याला श्रेणी म्हणतो। त्याच्यानंतर सौसर सिरीज, ओके, सिरीज किंवा त्याला आपण श्रेणी म्हणतो किंवा त्याला माळ म्हणतो, माळ, ओके। त्याच्यानंतर गोंडाईट माळ किंवा सिरीज, ओके, नीट लक्षात राहू द्या। तर धारवाड श्रेणीचे खडक गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया, भंडारा भागामध्ये पाहायला भेटतील तुम्हाला। त्याच्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये या खडक प्रणालीच्या ज्या श्रेणी आहेत, साकोली श्रेणी, चिल्पी घाट, सौसर सिरीज आणि गोंडाईट सिरीज, या सिरीज मध्ये तुम्हाला धारवाड खडक प्रणाली आढळते। तसं कलाडगी आपल्याला बघायची कोणत्या श्रेणीमध्ये आढळते? आर्कियन खडक प्रणाली जर बघितली, आर्कियन खडक प्रणाली म्हणजेच याला आपण अग्निजन्य खडक म्हणतो, सगळ्यात पृथ्वीवरती प्रथम सगळ्यात अगोदर तयार झालेले खडक आर्कियन खडक प्रणाली। आर्कियन खडक प्रणाली जर बघितली तर ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जी भूमी तयार झालेली आहे ती महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये आणि त्याच्यानंतर पूर्व भागामध्ये तुम्हाला हे खडक जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील।
पूर्व भागामध्ये जर तुम्ही गेलात तर पूर्व भागामध्ये नांदेड जिल्हा आहे, त्याच्यानंतर गडचिरोली आहे, ओके, गडचिरोली, आणि त्याच्यानंतर चंद्रपूर, ओके, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पूर्व भागामध्ये महाराष्ट्रामध्ये ही खडक प्रणाली आढळते. आणि दक्षिण भागामध्ये कुठं, तर दक्षिण भागामध्ये तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा, ओके, सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग मध्ये तुम्हाला कणकवली आहे, ओके, कणकवली, त्याच्यानंतर सावंतवाडी आहे, सावंतवाडी, ठीक आहे ना. या प्रदेशामध्ये तुम्हाला दक्षिण भागामध्ये आर्कियन प्रकारची खडक प्रणाली जी आहे ती पाहायला भेटते. पूर्व भागामध्ये नांदेड, गडचिरोली आणि चंद्रपूर, म्हणजे महाराष्ट्राची भूगर्भ रचना जेव्हा तयार होत होती, महाराष्ट्राची खडक प्रणाली जेव्हा तयार होत होती, तेव्हा ह्या गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा खडक, या जिल्ह्यांची भूमी सर्वात अगोदर तयार झाली होती. म्हणजे आर्कियन प्रकारचे खडक जे आहेत ते तुम्हाला इथं आढळताना दिसते. ओके, गोंडवाना खडक जर आपण बघितलं, गोंडवाना खडक, गोंडवाना म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दगडी कोळसा जो आहे, मोठ्या प्रमाणामध्ये दगडी कोळसा इथं पाहायला भेटतो. गोंडवाना खडक प्रणाली जर बघितली आपण तर ही गोंडवाना खडक प्रणाली नागपूर, ओके, नागपूर, त्याच्यानंतर आपला चंद्रपूर, ओके, त्याच्यानंतर गडचिरोली, त्याच्यानंतर यवतमाळ, ओके, यवतमाळ, आणि त्याच्यानंतर अमरावती, ठीक आहे, अमरावती. या इथं तुम्हाला उच्च प्रतीचा जो आहे दगडी कोळसा पाहायला भेटतो, उच्च प्रतीचा दगडी कोळसा. आणि तुम्हाला बिटुमिनस, ओके, बिटुमिनस प्रकारचा जो खडक आहे, कोळसा आहे, तो या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, ठीक आहे ना. तर धारवाड कळालं, आर्कियन कळालं, गोंडवाना कळालं. आता राहिलं काय आहे तर कडप्पा. याचं उत्तर काय असणार आहे, कडप्पा खडक प्रणाली. तर इथं कडप्पा खडक प्रणाली जी आहे, कडप्पा खडक प्रणाली जी आहे महाराष्ट्रामध्ये, ओके, कडप्पा खडक. तर कडप्पा खडक जे आहेत ना, या महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारच्या सिरीज पाहायला भेटतात. कलाडगी, ओके, कलाडगी श्रेणी, किंवा आपण याला काय म्हणतो, सिरीज म्हणतो, ओके, सिरीज. आता ही जी कलाडगी सिरीज आहे, ओके, ही महाराष्ट्रामध्ये कुठे पाहायला भेटती तर ही तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटते. ओके, कोल्हापूर जिल्हा जे आहे याच्यामध्ये नेसरी किंवा आपण गडहिंग्लज या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पाहायला भेटते कलाडगी सिरीज, किंवा मग सिंधुदुर्ग आहे. ओके, ह्या दोन जिल्ह्यांमध्ये कलाडगी सिरीज पाहायला भेटते. सिंधुदुर्ग जिल्हा जर आपण बघितला तर याच्यामध्ये फोंडा घाट आहे, फोंडा घाट, ओके, कोणता आहे, फोंडा घाट. या फोंडा घाटामध्ये आणि त्याच्यानंतर रामघाट, ओके, फोंडा घाट आणि रामघाटामध्ये याच्या दक्षिण म्हणजे पायथ्याला, फोंडा घाट आणि रामघाटच्या पायथ्याला जर तुम्ही बघितलं जे काय बेसाल्ट खडक आहेत, ओके, बेसाल्ट खडक हे काय झाले तर उघडे पडलेले आहेत. आणि या ठिकाणी उघडे पडलेल्या ठिकाणी तुम्हाला कलाडगी श्रेणी किंवा कलाडगी सिरीज पाहायला भेटते. इथं रामघाटामध्ये जर अजून बघितलं तर तुम्हाला मोठ्या, तुम्हाला या ठिकाणी छोटे छोटे याचे पट्टे पाहायला भेटतील, ठीक आहे ना. तर हे कलाडगी श्रेणी हा एक भाग झाला. आणि दुसरी सिरीज जी आहे ती आहे तुम्हाला पैनगंगा, ओके, पैनगंगा सिरीज, ओके, पैनगंगा सिरीज. पैनगंगा सिरीज आहे ही आहे यवतमाळमध्ये. कुठं आहे, यवतमाळ. तर लक्षात राहू द्या, कलाडगी खालीलपैकी कोणत्या खडक प्रणालीचा भाग आहे तर ते कडप्पा खडक प्रणालीचा भाग आहे. कडप्पा खडक प्रणालीचे दोन सिरीज आहेत, एक कलाडगी श्रेणी आणि त्याच्यानंतर पैनगंगा सिरीज. तर ह्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कडप्पा श्रेणीची सिरीज तुम्हाला सांगायची. हे बघा, याच्यावरती जर तुम्ही खनिज साधन संपत्तीचा टॉपिक बघितला किंवा याच्या मागचे जर तुम्ही PYQ जर बघितले तर साकोली सिरीज आहे, चिल्पी घाट आहे, ह्या ज्या श्रेणी आहेत ना ह्या तुम्हाला राज्यसेवा असेल किंवा कंबाईनला असेल याच्यावरती प्रश्न पडलेले आहेत. तर तो प्रश्न डायरेक्टली तुम्हाला इथून पृथ्वीचा भूगर्भ रचना, जसा की महाराष्ट्राची भूगर्भ रचना खडक प्रणाली इथून तुम्हाला हे उचलला जातो. त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करून जा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारते. कधी कधी तुम्हाला काय विचारते, हे खडक प्रणाली आणि यांचे जिल्हे याचे योग्य जोड्या लावा. ही खडक प्रणाली, या खडक प्रणालीमध्ये कोणते खनिज आढळतात याच्या जोड्या लावा, असंही तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. तर एकचं प्रश्न क्रमांक 1चं उत्तर तुम्हाला काय आहे, 4 हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवा.
तर योग्य जोड्या कशाच्या जुळवायच्या आता, तर वनांचे प्रकार आणि प्रदेश दिलेले आहेत. महाराष्ट्रातील वनसंपत्ती या टॉपिकवर आपण या ठिकाणी हा क्वेश्चन घेतला. अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला अजून विचारलेला नाहीये, तर बघा हा विचारला जाऊ शकतो. इथं तुम्हाला वनांचे प्रकार दिलेले आहेत आणि इकडे तुम्हाला ते प्रदेश दिलेले आहेत. कोणत्या वनांचा प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला महाराष्ट्र आणि म्हणजे भारतामध्येच उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचं उष्णकटिबंधीय वातावरण आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे वन आढळतात, तर उष्णकटिबंधीय सदाहरित वन, उष्णकटिबंधीय निमसदाहरित वन, काटेरी झुडपी वन, शुष्क पानझडी, आर्द्र पानझडी आहे, बरोबर ना, हे अशा टाईपचे. त्याच्यानंतर तुम्हाला खारफुटीचे वन, अशा टाईपचे वन पाहायला भेटतात. तर इथं काही वनांचे प्रकार दिलेले आहेत, जसं की मोसमी वन, उपोष्ण वन, शुष्क पानझडी वन आणि काटेरी झुडपी वन. आता एक गोष्ट नीट लक्षात राहू द्या, काही शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या. मोसमी वन म्हणजे यालाच आपण आर्द्र पानझडी वन सुद्धा म्हणतो. ओके, आर्द्र पानझडी वन. ओके, क्वेश्चन असं काहीतरी थोडाफार परीक्षामध्ये शब्द बदलले जाऊ शकतात. तर ठीक, मोसमी वन याला आर्द्र पानझडी वन म्हणतात. उपोष्ण वन जे आहेत ना, हा आपला सदाहरित वन जे असतात, सदाहरित वनांचाच पुढचा पार्ट आहे, याला सदाहरित वन सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे ना. तर बघा, मोसमी वन म्हणजे आर्द्र पानझडी वन. तर आर्द्र पानझडी वन महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत, आर्द्र पानझडी वन म्हणजे त्या वनामध्ये आर्द्रतेचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे, आर्द्रतेचं प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये शुष्क पानझडी वन जर आपण बघितलं, शुष्क म्हणजे कसले, कधी कधी वृक्ष सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला कोरडीपणे असंही म्हणलं जाऊ शकतं, म्हणजे तिथालच्या वनामध्ये बाष्पाचं प्रमाण कमी आहे, आर्द्रतेचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे ना. आता बघा, मोसमी वन जर आपण बघितलं, इकडे काय दिले, पश्चिम विदर्भ, पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्र. तर याचे योग्य जोड्या लावायचे तुम्हाला. मोसमी वन लक्षात राहू द्या, मोसमी वन जे आहेत ना, ते पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भामध्ये पाहायला भेटतात. विदर्भाच्या पूर्वेकडचा जर भाग जर आपण बघितला, तर तिथे तुम्हाला आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे, पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र जर बघितला, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, इकडे नाशिक, पुणे, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा काही थोड्या प्रमाणामधला थोडा भाग सोडता, बाकी तुम्हाला इथं कोणते वन पाहायला भेटतात, मोसमी वन म्हणजे आर्द्र पानझडी वन. म्हणजे एक ह्याचं जर आपण जोडी लावली, अचं इथं 2, अचं 2 किती जागेवर आहे बघा, अचं 2 किती जागेवर आहे, तर अचं 2 हे बघा एकाच जागेवर आहे. उपोष्ण वन जर आपण बघितलं, तर उपोष्ण वन 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य जिथं पडतंय, जसं की आंबोलीचा भाग झाला, सह्याद्री पर्वताचा भाग झाला. सह्याद्री पर्वताच्या जे काही उपरांग आहेत महाराष्ट्र पठारावरती, आणि त्या पठारावरती जे काही थंड हवेचे ठिकाण आहेत, जसं की माथेरान असेल, ओके, माथेरान, ओके, त्याच्यानंतर महाबळेश्वर, ओके, महाबळेश्वर आहे, त्याच्यानंतर पाचगणी असेल, पाचगणी, ओके, पाचगणी, त्याच्यानंतर माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, भीमाशंकर, चलो भीमाशंकर. तर हे जे काही घाटमाथे आहेत, ओके, हे काय जे आहेत घाटमाथे, या घाटमाथ्याच्या प्रदेशावरती तुम्हाला उपोष्ण प्रकारचे वन जे आहेत ना, ते मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुलाच्या वनस्पती असतात. मग हे जे काही आदिवासी समाज आहे त्या ठिकाणी राहणारा, त्या एरियामध्ये राहणारा, घाटमाथ्यावरती राहणारा, तर ते लोक काय करतात, हे वेगवेगळे फुलं आणतात, त्याच्या माळा वगैरे बनवतात आणि त्या विकतात, त्या फुलांचा व्यवसाय वगैरे, त्या माळांचा व्यवसाय वगैरे करतात. त्याच्यानंतर मधुमक्षिका पालन या भागामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. ठीक आहे, असे वेगवेगळे व्यवसाय या ठिकाणी केले जातात. तर उपोष्ण वन बचं जे आहे ते घाटमाथा म्हणजे बचं 3 किती जागेवर आहे, तर बचं 3 इथं आहे. शुष्क पानझडी वन, शुष्क पानझडी वने, रुष्क कोरडी वन आपण यांना म्हणतो. तर याचा जर प्रदेश जर विचारला, विदर्भाचा कोणता म्हणते, पश्चिम भाग म्हणते, कारण का पूर्व भागामध्ये कोणते वन आढळते, मोसमी वन आढळतात. पूर्व भागामध्ये मोसमी म्हणजे पश्चिम विदर्भाचा राहिलेला पश्चिमेकडचा भाग आणि पूर्व मराठवाड्याचा पूर्व भाग. तर इथं कोणत्या प्रकारचे वन आहेत, शुष्क पानझडी वन आहेत. म्हणून याचं जे आहे शुष्क पानझडी वन, तर याचं उत्तर काय आहे, पश्चिम विदर्भ आणि पूर्व मराठवाडा. तर सगळ्यात जास्त जर विचार केला तर आपण 60% प्रदेश जवळजवळ या वनांनी व्यापलेला आहे, शुष्क पानझडी वनांनी सगळ्यात जास्त प्रदेश महाराष्ट्राचा. ठीक आहे ना. तर कच 1 किती जागेवर आहे, तर कच 1 इथं आहे. त्याच्यानंतर काटेरी झुडपी वन कमी पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. आता पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग गेला, मराठवाड्याचा पूर्व भाग गेला, म्हणजे राहिला मध्य महाराष्ट्र. म्हणजे याच्या काटेरी झुडप वन जे आहेत ना, ते मध्य महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे ना.
तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन जर विचारलास तर ह्या अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे. 2 प्रश्नाचं योग्य जोड्या लावा. प्रश्न क्रमांक 2 त्याचं उत्तर किती मिळणार आहे? 2 याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथं तुम्हाला मी स्ट्रक्चर दिलेलं आहे महाराष्ट्रातील वनांचा प्रकार. इथं जर आपण बघितलं, या भागामध्ये जर आपण बघितला, ओके, या भागामध्ये जर आपण बघितलं, ओके, इथं तर इथं तुम्हाला सदाहरित वन पाहायला भेटतील. कुठं? इथं सदाहरित. ओके, म्हणजे सह्याद्री पर्वताच्या दक्षिणेला किंवा कोकणाच्या दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली या ठिकाणी तुम्हाला सदाहरित वन पाहायला भेटतील. सह्याद्रीचा पश्चिम आणि पूर्व उतार जो आहे त्या ठिकाणी सुद्धा सदाहरित वन तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे ना. त्याच्यानंतर निम सदाहरित वनांचा जर तुम्ही पट्टा जर बघितला तर हा असा निमुता इगतपुरी ते खाली आंबोली पर्यंत हा कसला पट्टा आहे? निम सदाहरित वनाचा. ओके, कसला आहे? निम सदाहरित. ओके, निम सदाहरित वन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. आणि हा जो पट्टा तुम्हाला दिलेला आहे हा, आणि हा पूर्व बघा पश्चिम महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भ, तर इथं कोणती वन तुम्हाला पाहायला भेटतील? आर्द्र पानझडी वन, यालाच आपण मोसमी वन म्हणतात. आणि विदर्भाचा पश्चिम भाग, बरोबर, विदर्भाचा हा पश्चिम भाग आणि मराठवाड्याचा पूर्व भाग या ठिकाणी तुम्हाला शुष्क पानझडी वन पाहायला भेटते. आणि हा जो प्रदेश आहे हा इथं जो आहे, इथं कसले येतं? काटेरी आणि त्याच्यानंतर झुडपी वन तुम्हाला पाहायला भेटतील. आणि इथं जर गेलात तुम्ही किनारपट्टीच्या भागामध्ये, खाड्यांच्या प्रदेशामध्ये, तर खारफुटीचे वन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा ग्रुप बी च्या 2 फेब्रुवारीची आता जी काही एक्झाम झाली त्या परीक्षेला तुम्हाला नागरी म्हणजे महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे, महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या तुम्हाला शहरी वस्ती, नागरी वस्ती कसे काय निकष असायला पाहिजेत लोकसंख्येच्या व्याख्येनुसार, तर ते त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिलेला होता. नागरी जो आपण बघितलेला होता, नागरी वस्ती कशाला म्हणायचं? नागरी वस्ती, नागरी वसाहत. ओके, तर याचे निकष काय दिलेले होते? लोकसंख्येच्या संदर्भात तुम्हाला दिलेला होता. पहिला निकष जे आहे, याची लोकसंख्या किती पाहिजे? तर नीट लक्षात राहू द्या, 5000पेक्षा जास्त लोकसंख्या पाहिजे. 5000पेक्षा जास्त जर लोकसंख्या जर असेल तर त्याला आपण नागरी वस्ती म्हणू शकतो, म्हणजे शहरी वस्ती म्हणू शकतो. 2-3 निकष महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये लोकसंख्येची घनता जर विचारतात, ओके, लोकसंख्येची जी घनता आहे ती आहे 400 पेक्षा जास्त, 400 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त त्याची लोकसंख्या पाहिजे. ओके, लोकसंख्येची घनता पाहिजे 400 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा म्हणजे 75% लोक. पण लोक म्हणजे कसले? लोक नाही, 75% पुरुष. ओके, पुरुष लोक 75% पेक्षा जास्त पुरुष लोक, 75% पेक्षा कसे जास्त पुरुष लोक हे कसे पाहिजेत? तर बिगर शेती पाहिजे, बिगर शेती करणारे म्हणजे व्यवसाय करणारे, नोकरी करणारे. ठीक आहे ना. हे नीट लक्षात राहू दे. हे 3 महत्वाचे, सगळ्यात महत्वाचे, ज्याला नागरी वसाहत म्हणतो. आणि आता प्रश्न आहे तुम्हाला ग्रामीण वसाहतीवरती. ठीक आहे, ग्रामीण वसाहतीवरती. ग्रामीण वसाहती कशाला म्हणायचं? पहिली गोष्ट, लोकसंख्या 5000 पर्यंत असावी. यस, हे निकष बरोबर आहे. तर याच्या संदर्भातली तुम्हाला नागरीवरती प्रश्न विचारलाय, ग्रामीणवरती अजून विचारणार नाहीये. येणाऱ्या काळात ग्रामीणवरती प्रश्न विचारते, त्यामुळे इथं फोकस करा. तर ग्रामीण वस्ती कशाला म्हणायचं? त्याची लोकसंख्या 5000 पर्यंत असावी. ही 5000पेक्षा पुढची, 5000पेक्षा जास्त असेल तर नागरी, आणि 5000 पर्यंत असेल तर त्याला ग्रामीण वस्ती म्हणू शकतो. घनता सेम आहे. घनता किती म्हणता येते? 200 स्क्वेअर किलोमीटर असावी. इकडे किती आहे? 400च्या पेक्षा जास्त असली नागरीमध्ये, आणि इकडे किती आहे? 200 चौरस किलोमीटर. ठीक आहे, असायला पाहिजे. म्हणजे हे विधान बरोबर आहे. एकूण लोकसंख्येत 75% लोक प्राथमिक क्षेत्रात कार्यरत असावेत. म्हणजे हे सुद्धा विधान जे आहे तिसरं, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे इथं प्राथमिक उद्योग म्हणजे इथं शेती, शेती करणारे, ओके, करणारे, शेती करणारे असायला पाहिजे. ठीक आहे ना. प्राथमिक म्हणजे हे तिन्ही विधानं जे आहेत ना ग्रामीण वसाहतीच्या संदर्भातले योग्य आहेत. म्हणून याचं उत्तर अ, ब आणि क, अ, ब आणि क, पर्याय क्रमांक 3. नागरीवरती प्रश्न विचारलाय, ग्रामीणवरती अजून विचारला नाहीये, तर ग्रामीणवर व्यवस्थित करून जा. हे 3 पॉईंट महत्वाचे आहेत. याच्या टक्केवारीनुसार, तुम्हाला घनतेनुसार आणि लोकसंख्येनुसार प्रश्न विचारते. ठीक आहे. तर हा सोपा प्रश्न आहे, हे याच्यावर विचारला नाहीये, हे नीट एकदा बघून जा. ठीक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य जोडी जुळवा. बघा
हा जो प्रश्न आहे ना, हा नागरी वस्ती जर प्रकरण आहे, ज्यांनी ब्रह्मास्त्र सिरीज आपण जी चालू केलेली होती, ब्रह्मास्त्र सिरीज, त्याच्यामध्ये ऍज इट इज हा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मध्ये होता. ज्यांनी टेस्ट सिरीज लावलेली होती त्यांना ते लक्षात आलं असेल. ठीक आहे, तर ग्रामीणचं सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे याच्यावरती. प्रत्येक आपण ब्रह्मास्त्र सिरीज तिकडे आपण जी चालू केलेली आहे ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला दिलेले प्रत्येक टॉपिक तुम्हाला 40 ते 50 क्वेश्चन एका टॉपिकवर आहेत. अशा जवळजवळ 12 ते 13 क्वेश्चन पेपर आपण घेणार होतो. त्यातले 7 क्वेश्चन पेपर झाले, तर राहिलेले आपण ते कंटिन्यू नंतर करणार आहे. ठीक आहे, चालू करणार आहे. ग्रामीण वस्तीवरती क्वेश्चन बघून जा, याच्यावर प्रश्न विचारतील तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. अयोग्य जोडी निवडायची. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी निवडायची. नीट लक्षात राहू द्या. अयोग्य म्हणजे कसले, चुकीची जोडी निवडायची आहे. बघा, पळशी आणि माळोशी सातारा, जामसंडे देवगड सिंधुदुर्ग, वाडीनगर काकरापारा राजस्थान, रावतभाटा बासवाड गुजरात. आता हे नेमकं काय आहे, कशाचे अयोग्य जोड्या येतात, तर इथं नीट लक्षात राहू द्या. हे तुम्हाला पवन ऊर्जा प्रकल्प तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प पळशी आणि माळोशी हे साताऱ्यामध्ये आहेत का, तर हा यस साताऱ्यामध्येच आहेत. म्हणजे ही जोडी तर बरोबर आहे. जामसंडे आणि देवगड, जामसंडे जरी नसेल आठवत तर देवगड आठवत असणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे हा सिंधुदुर्ग मध्ये आहे. म्हणजे हेही विधान कसली आहेत, बरोबर आहेत. ही पण जोडी बरोबर आहेत. आता हे जर बघितले आपण तर उदाहरणार्थ वाडीनगर जो आहे, वाडीनगर हा तुम्हाला खनिज तेल, ओके, खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प ऑब्लिक केंद्र इथं. ओके, खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा केंद्र आहे वाडीनगरला. आणि काकरापारा जो आहे, काकरापारा हा अणु ऊर्जा केंद्र आहे. ओके, अणु ऊर्जा केंद्र काकरापारा. आणि वाडीनगर आणि काकरापारा हे दोन्ही जे केंद्र आहेत हे कुठं आहेत, तर हे आहेत इथं राजस्थानला नसून ते कुठं आहेत, गुजरात. ओके, तर काकरापारा आणि वाडीनगर हे खनिज शुद्धीकरण प्रकल्प आणि त्याच्यानंतर अणुऊर्जा प्रकल्प हे दोन्ही गुजरात राज्यामध्ये आहेत. म्हणून क तर हे योग्य जोडी नाहीये. त्याच्यानंतर रावतभाटा आणि बासवड हे दोन्ही सुद्धा कसले आहेत, ऊर्जा प्रकल्प आहेत. अणुऊर्जा प्रकल्प. ओके, भारतातले अणुऊर्जा प्रकल्प जे आहेत ते एकदा बघून जा, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतील. आणि हे गुजरातमध्ये नसून तर हे कुठं आहेत, राजस्थानमध्ये आहेत. कुठं आहेत, हे राजस्थानमध्ये आहेत. आणि हे कुठं आहेत, राजस्थानमध्ये नसून गुजरातमध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे ड सुद्धा चुकीचा आहे आणि क सुद्धा चुकीचा आहे. आणि इथं तुम्हाला चुकीच्या जोड्या निवडायला सांगितल्या होत्या. म्हणजे क आणि ड पर्याय क्रमांक 3, क आणि ड पर्याय क्रमांक 3. इथं तुम्हाला मी भारतातील प्रमुख अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी दिलेले आहेत. जसं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती तारापूर, जैतापूर आणि त्याच्यानंतर उमरेड हे तुम्हाला अणुविद्युत प्रकल्प सांगायचे. तर कर्नाटकमध्ये केक जिल्हा जो आहे तिथं तुम्हाला अणुऊर्जा आहे प्रकल्प आहेत. गुजरातमध्ये काकरापारा, राजस्थानमध्ये तुम्हाला रावतभाटा बासवाडा आहे. हरियाणामध्ये तुम्हाला फतेहाबाद हे अणुऊर्जा प्रकल्प, उत्तर प्रदेश म्हणजे नरोरा, आणि तमिळनाडूमध्ये तुम्हाला कल्पक्कम आणि कुंडकुलम. ओके, तर हे तमिळनाडू मधले अणुऊर्जा प्रकल्प आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एवढे अणुऊर्जा प्रकल्प भारतातले सांगायचे. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न जोड्या लावामध्ये विचारला जाईल, हे नीट एकदा बघून जा. ओके, चलो 2025 मध्ये न्यू अपडेटेड बॅच आपण चालू केलेल्या आहेत. त्या तुमच्या आपल्या ऍप्लिकेशन वरती आता अपलोड होतील नव्याने. 2025च्या सगळ्या बॅच ज्या आहेत न्यू अपडेटेड राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये जी होणार आहे त्याची आपण रेकॉर्डिंग, त्याची बॅच बनवायला चालू केलेली आहे. संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा 2025 न्यू अपडेटेड बॅच तीही आपण बनवायला चालू केलेली आहे. संयुक्त मुख्य परीक्षा ज्यांनी आता क्वालिफाय केलेले आहेत, होणार आहेत, त्यांनी त्यांच्यासाठी संयुक्त मुख्य परीक्षा या ठिकाणी आपण बनवली आहे. त्याच्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा, आता गट क ची जी पूर्व परीक्षा होणार आहे ती टार्गेट केलेली आहे. त्याच्यासाठी वन डे रिव्हिजन बॅच 2024 ही या ठिकाणी अपलोड केलेली आहे. ही अपलोड करून झाली. डिपार्टमेंटल PSI बॅच 2025 फौजदार, तर जे होणार आहे तर त्यांच्यासाठी डिपार्टमेंटल PSI
ही जी बॅच आपण या ठिकाणी अपलोड जे आहे ती करणार आहे. तर न्यू अपडेटेड बॅच सगळे असणार आहेत, एकही जुनं लेक्चर नसणार आहेत, सगळे नवीन अपडेटेड बॅच असणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल एक नवीन बॅच पडणार आहे, संपूर्ण भारताचा भूगोल एक नवीन बॅच पडणार आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून पण नवीन बॅच चालू होणार आहेत. सध्याला याची रेकॉर्डिंग चालू आहे, ह्या नवीन बॅच बनवणं चालू आहे. ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऍप डाउनलोड करायचे आणि त्या बॅच तुम्हाला घ्यायच्या आहेत. ठीक आहे ना, त्या बॅच मध्ये तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल. चलो क्वेश्चन नंबर 5. चला कम टू द पॉइंट. क्वेश्चन नंबर 5. नंदुरबार जिल्ह्यातील अस्तंबा डोंगर डॅश नावाने ओळखला जातो. तर इथं लक्षात राहू दे, याच्या अगोदरही तुम्हाला डोंगर रांगावरती प्रश्न आलेले होते. त्या डोंगराला काय नाव आहे तर व्यतिरिक्त म्हणजे जे मुख्य नाव आहे अजून काही नाव आहेत का त्या डोंगराला, त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. जसं की तुम्हाला हे ज्योतिबाचे डोंगर जे होते, ज्योतिबाच्या डोंगराला काय म्हणतात रे, वाडी रत्नागिरी. ओके, वाडी रत्नागिरी डोंगर म्हणतात आणि याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन जो आहे प्रश्न येऊन गेलेला आहे. अजून सुद्धा याचं एक नाव आहे केदारनाथ. या डोंगराला अजून दुसरं नाव काय आहे, केदारनाथ. ओके, ज्योतिबाचे डोंगर जे आहेत ना याला केदारनाथ सुद्धा नाव आहे. आणि हे कुठलचे डोंगर आहेत तर हे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूरच्या वायव्येला हे डोंगर आहेत ते ज्योतिबाच्या डोंगर, आणि त्याला वाडी रत्नागिरी डोंगर म्हणून ओळखलं जातं. यालाच केदारनाथ डोंगर सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या. तोरणमाळ डोंगर जर आपण बघितलं तोरणमाळ, तर तोरणमाळ डोंगर हे नंदुरबार जिल्ह्यामधले आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे शिखर पण आहे. ओके, शिखर. तोरणमाळ नावाचं काय आहे, शिखर सुद्धा आहे. तोरणमाळ नावाचं पठार सुद्धा आहे. ओके, आणि तोरणमाळ शिखर जर आपण बघितलं तर ते 1036 मीटर उंचीचं तोरणमाळचं हे शिखर आहे. आणि महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. पहिलं सगळ्यात मोठं थंड हवेचं ठिकाण आपलं महाबळेश्वर आहे आणि दुसरं सर्वात मोठं आहे तोरणमाळ. उंच नाही म्हणत मी, मोठं म्हणतोय. ओके, त्याच्यानंतर तोरणमाळ पठार सुद्धा या नावाने प्रसिद्ध आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, त्याला काही वेगळं नाव नाहीये. अक्राणी टेकड्या किंवा अक्राणी डोंगर हे सुद्धा तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्येच पाहायला भेटतील. अक्राणी तालुका पण आहे, काठी दडगाव जसा. राहिला अश्वत्थामा डोंगर. तर नीट लक्षात राहू द्या, नंदुरबार जिल्ह्यातील अस्तंबा डोंगर जे आहेत ना याला अश्वत्थामा डोंगर सुद्धा म्हटलं जातं. नीट लक्षात राहू द्या. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठी यात्रा अश्वत्थामा यांच्या ह्याच्यावरून खूप मोठी यात्रा सुद्धा तिथं भरवली जाते नंदुरबार जिल्ह्यामध्ये. तर हे अस्तंबा डोंगराला अश्वत्थामा डोंगर म्हणतात. नीट लक्षात राहू द्या, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने अभ्यासा. ओके, 2011च्या जनगणनेनुसार भारताची साक्षरता किती टक्के आहे, 73% आहे. तर भारताची साक्षरता ऍक्च्युअली जर प्रमाण जर बघितलं 72.98 किंवा 72.99 अशी तुम्हाला भारताची 2011 नुसार साक्षरता दिलेली आहे. ठीक आहे ना. आणि ही जर आकडेवारी जर तुम्ही 2001 ला जर बघितली, ही जर आकडेवारी 2001 ला जर बघितली तर ही आहे 64.84%. आता याच्यामध्ये नेक्स्ट जर बघितलं आपण भारताची साक्षरता 73% आणि 2001 ला 64 म्हणजे साहजिकच वाढलेलीच आहे. सर्वात जास्त साक्षरता जर तुम्हाला सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण जर विचारलं तर आपल्याला सगळ्याला माहिती केरळमध्ये जवळजवळ 94% लोक जे आहेत ना ते सर्वात जास्त साक्षरता आहेत. आणि सर्वात कमी साक्षरता जे आहेत ना ते सगळ्याला आपल्याला माहिती आहे ती बिहार आहे. म्हणजे जवळजवळ 61.6% जे आहे, 61% जवळजवळ साक्षरता लोक आहे सगळ्यात कमी बिहारमध्ये. ओके, महाराष्ट्राची साक्षरता जर दर बघितला ओके, महाराष्ट्राचा सुद्धा आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.34% साक्षरता दर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे जवळजवळ सरासरी 18% महाराष्ट्रात कसे लोक आहेत, निरक्षर लोक आहेत, न शिकलेले. ओके, सगळ्यात जास्त साक्षरता दर जर आपण या ठिकाणी जर बघितला तर मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर वगैरे त्याच्यामध्ये सर्वात जास्त साक्षरता दर आहे. सगळ्यात कमी नंदुरबार मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, चलो. महाराष्ट्रातील एकूण आदिवासी जमातीपैकी भिल्ल जमातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. पहिलं विधान जे आहे ते ऍव्हरेज सरासरी काय आहे, बरोबर आहे, 73% साक्षरता. आणि 2 नंबर, महाराष्ट्रातील एकूण आदिवासी जमातीपैकी भिल्ल जमातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तर इथं भिल्ल जमातीची लोकसंख्या जर बघितली
तर सर्वाधिक आहे असं म्हणते. तर हे विधान एकदम बरोबर आहे. जवळजवळ 24.65% साक्षरता ही भिल्ल जमातीची आहे. गोंड जमात जर बघितली आपण, गोंड जमात जर बघितली, जमात यांची साक्षरता जर आपण या ठिकाणी जर बघितली तर 15.39% साक्षरता जी आहे ती गोंड जमातीची तुम्हाला पाहायला भेटेल. तिसरा जो आहे महादेव कोळीची जर बघितली आपण 13.88%. चलो, वरीलपैकी कोणते विधान किंवा विधान बरोबर आहे? तर याच्यामध्ये दोन्ही विधानं जे आहेत ना ते बरोबर आहेत. अ आणि ब दोन्ही विधानं या ठिकाणी काय दिलेले आहेत? बरोबर दिलेले आहेत. एकूण महाराष्ट्राची जे काही लोकसंख्या आहे, एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 9.4% लोक जे आहेत ते आदिवासी जमाती आहेत. ओके, किती आहेत? महाराष्ट्राची एकूण लोकसंख्येच्या किती आहेत? 9.4% लोकसंख्या आहे. आणि एकूण तुम्हाला भारताची लोकसंख्या जर बघितली, भारताची लोकसंख्येच्या महाराष्ट्रातील लोकसंख्या, महाराष्ट्रातील आदिवासी जमातीची लोकसंख्या तर ती किती आहे? 10% आहे. एकूण भारतातल्या लोकसंख्येच्या किती टक्के लोक महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीचे आहेत? 10%. आणि एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 9.4% आदिवासी जमातीची लोकसंख्या तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. तर आदिवासी जमातीची लोकसंख्या जी आहे ती नीट एकदा बघून जा, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्हाला आदिवासी जाती जमाती कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आदिवासी जमाती आढळतात, कोणत्या पर्वत रांगामध्ये, डोंगर रांगामध्ये आढळतात, याच्यावरही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत. PYQच व्यवस्थित सॉल्व्ह करा. भिल्ल जमातीची जर तुम्ही लोकसंख्या जर बघितली, खानदेशामध्ये सर्वात जास्त आहे. सातपुडा पर्वतामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला भिल्ल जमातीची लोकसंख्या जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे ना? त्यामुळे तुम्हाला सातपुडा विचारते, सह्याद्री विचारते, कोकण विचारते, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात विचारते. तर PYQ बघून जा. आणि याच्यावरचे क्वेश्चन आपण घेतलेला होता जोड्या लावामध्ये मागच्या PYQ किंवा मागच्या सिरीज जे आहेत ना त्याच्यावरती एकदा बघून जा, तिथे तुम्हाला रिवाइज होऊन जाईल. 6चं उत्तर क्रमांक 3. अकोले, नेवासा, संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? ओके, 3 तालुके दिले तर अकोले, नेवासे आणि संगमनेर. नीट लक्षात राहू द्या, हे तीनही तालुके जे आहेत ते अहमदनगर म्हणजेच आता नव्याने अहिल्यानगर, ओके, अहिल्यानगर या जिल्ह्यांमधले आहेत. ना? तर इथं नीट बघून घ्या. आता याच्यावरती एक आपण पॉइंट जे आहेत ना ते काढून घेऊया. दारणा नदी, चलो, तर ही आहे गोदावरी नदी. ठीक आहे ना? ही गोदावरी नदी आहे. आणि ही गोदावरी नदी बघा, दारणा नदीचा जर उगम जर बघा, 2 नद्या येऊन मिळताना दिसतात. पहिली जी नदी आहे तर ती आहे उंदुहोल. ओके, उंदुहोल. ओके, आणि या ठिकाणाने एक नदी येऊन मिळते ती म्हणजे काढवा. कोणती आहे? काढवा. ठीक आहे ना? काढवा. अशा वालदेवी, बाकी, उंदुहोल आणि काढवा ह्या तुमच्या दारणा नदीच्या उपनद्या आहेत. दारणा नदी जर बघितली आपण, लांबी जर आपण बघितली तर 77 किलोमीटर या नदीची लांबी आहे. ओके, त्याच्यानंतर सायखेड. ओके, सायखेड या ठिकाणी तुम्हाला ती गोदावरीला मिळताना दाखवलेला आहे. संगम, ती गोदावरीला उजव्या तीरावरून सायखेड या ठिकाणी जी आहे ती नदी येऊन मिळत आहे, दाखवल्यात. आणि त्याच्यानंतर इथं आहे तुम्हाला 200 किलोमीटर जी आहे ती वाहत जाताना दिसते. ओके, 200 किलोमीटर. आणि ही जी नदी आहे टोके या ठिकाणी ती कुणाला मिळते? गोदावरीला मिळते. ओके, टोके या ठिकाणी ती कुणाला मिळते? गोदावरी नदीला या ठिकाणी मिळते आहे. अकोले तालुका या ठिकाणी या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अकोलेच्या नंतर तुम्हाला संगमनेर इथे येतं. नेवासे, ओके, नेवासा तालुका या ठिकाणी येतोय. ही नदी श्रीरामनगर या तालुक्यातून सुद्धा वाहते.
म्हणजे या नदीचं खोरं किती तालुक्यांमध्ये पसरलेलं आहे? अकोले, संगमनेर, नेवासे आणि त्याच्यानंतर श्रीरामनगर. ठीक आहे, श्रीरामनगर याच्यामध्ये सुद्धा आहे. पण या ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? तर अकोले, संगमनेर आणि नेवासे हे 3 तालुके या नदीच्या ह्याच्यामध्ये आहेत, काठावरती आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते कोणतं आहे? प्रवरा नदी आहे. नेवासे तालुक्यामध्ये, नेवासे शहरामध्ये ही नदी प्रवरा नदी जात असताना इथं आपले ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांनी ज्ञानेश्वरी जी आहे ती या नदीच्या काठावर बसून लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता अमृताची लेणी असा उपमा दिलेली होती. म्हणून प्रवरा नदीला अमृतवाहिनी सुद्धा म्हटलं जातं. हे नीट आणि महत्वाचं वाक्य इथं या ठिकाणी लक्षात राहू द्या. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर कोणती आहे? सीना नदी. सीना नदी जर बघितली तर ही आपली भीमा नदी आहे. सीना नदी ही कोणाची उपनदी? भीमा नदी. आणि ही उत्तरेकडून तुम्हाला इकडं हरिश्चंद्र डोंगरातच ही उगम पावते. हरिश्चंद्र डोंगरामध्ये ही नदी उगम पावते आहे. अहिल्यानगर म्हणजे आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये, म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या नदीला तुम्हाला इकडनं, आता ही कोणती आहे? ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत चाललेली आहे. तर ही बाजू तिची कोणती झाली? डावी बाजूतून तुम्हाला भोगावती नदी जी आहे ती, या भोगावती नदी ही या कोणत्या नदीला? आपल्या सीना नदीला. ओके, सीना नदीला मिळताना तुम्हाला दाखवलेली आहे. आणि ही भीमा नदीला कुंडल, ओके, कुंडल या ठिकाणी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये तिला मिळताना दाखवलेली आहे. ठीक आहे ना. या भोगावती नदीला तिच्या उजवीकडून विंचरणा नदी मिळते. कोणती? विंचरणा. ओके, विंचरणा. तर कोणती आहे? विंचरणा. विंचरणा नदी जी आहे ना ही महत्वाची, बघा नीट लक्षात राहू द्या, कारण का PSI ला 2 वेळेस विंचरणा नदीवरती, राज्यसेवेला 2 वेळेस प्रश्न विचारलाय. विंचरणा नदीवरती प्रसिद्ध सौताड्याचा जो धबधबा आहे, धबधबा वॉटरफॉल्स, तर हे सौताड्याचा प्रसिद्ध धबधबा विंचरणा नदीवर आहे. आणि विंचरणा नदीवरती जामखेड, ओके, विंचरणा नदीवरती जामखेड तालुका म्हणजे जामखेड हे शहर, प्रसिद्ध शहर या विंचरणा नदीवर आहे. नीट लक्षात राहू द्या. अशी तुम्हाला ही सीना नदी सांगायची आहे, महत्वाची आहे. सीना नदी भीमा नदीची उपनदी आहे. ही आहे तुमची भीमा नदी आणि ही आहे तुमची सीना नदी. ठीक आहे, भीमा आणि सीनाचा कुंडल सोलापूर या ठिकाणी संगम होतो आणि ती भीमा नदीला येताना मिळताना तुम्हाला काय झालं सांगायचे. ठीक आहे, शिवना नदी. आता ही शिवना नदी कोणाची उपनदी आहे? तर ही आपली गोदावरी. आणि गोदावरी नदीला पहिली तुम्हाला ज्या नद्या मिळतात, कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, आसना, सीता, सरस्वती, त्याच्यानंतर पैनगंगा, वर्धा आणि त्याच्यानंतर इकडे वैनगंगा आणि हे मिळतात प्राणहिता आणि इकडे इंद्रावती. ह्या गोदावरीच्या डाव्या तीरावरच्या नद्या. अशीच एक नदी होती कादवाच्या नंतर इथं शिवना नदी. ओके, कोणती आहे? शिवना. तर कादवाच्या नंतर शिवना नदी आहे. ही अजिंठ्याच्या डोंगरामध्ये उगम पावते. ओके, अजिंठ्याच्या डोंगरामध्ये. आणि ही गोदावरी नदीला जी आहे ही तुम्हाला डाव्या तीरावरून मिळताना तुम्हाला दाखवलेली आहे. तर हे उत्तर याचे येत नाहीये. तर प्रवरा या नदीच्या काठावरती अकोले, नेवासे, संगमनेर ही शहरं तुम्हाला वसलेली आहेत. याचं उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 2 असं सांगायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1. जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांचा घड्याळीच्या काट्यानुसार योग्य क्रम लावा. तर जालना, बघा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की हे 11 जिल्हे असे आहेत ज्यांना कोणत्याही बाहेरच्या राज्यांची आणि अरबी समुद्राची सीमा लागत नाही. या 11 जिल्ह्यांवरती खूप वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे ना. मागचे PYQ सॉल्व्ह करा. तेच सांगतोय, PYQचं पूजन करायचं भावांनो. पोस्ट जर काढायची असेल तर PYQचं पूजन करायचं. PYQचं पूजन करायचं म्हणजे लगेच ताट घ्यायचं नाही, नारळ पूजा आणि त्याला नारळ फोडून त्याचं पूजा करायची नाहीये. नीट लक्षात राहू द्या. पूजा करायची म्हणजे काय शब्दाशी अर्थ? तर ते उकळून प्यायचे. आता परत म्हणतात त्याचा चहा करून प्यायचे का? नाही. तर ते जास्तीत जास्त 3, 4, 5 वेळेस त्याचं अनालिसिस करा. मागच्या PYQचं पोस्ट पुढची काढायची असेल तर मागची परीक्षा क्लिअर पाहिजे, मागच्या परीक्षेचा अनालिसिस व्यवस्थितरित्या पाहिजे, त्याचं पूजनच करायचं. इतक्या वेळेस ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना. जालना जिल्हा. आता इथं जर आपण जालना जिल्हा जर बघितला, मी तर नकाशा आणून दाखवलेला आहे. बघा आता इथं मी जालना जिल्ह्याला आपण बॉर्डर काढूया. हा जो जालना जिल्हा आहे, ओके, हे इथं हा जालना जिल्ह्याची बॉर्डर बघा, इकडे असं उत्तरेला गेलेला आहे.
चलो, तर हा काय आहे, जालना जिल्हा आहे. आता ह्या जालना जिल्ह्याची जर सीमा जर बघितली सगळ्यात उत्तरेला, तर पहिला कोण येते, जळगावची सीमा लागली. सगळ्यात उत्तरेला कोणाची लागली, जळगाव. तुम्ही म्हणणार औरंगाबाद, नाही, त्याच्याही वरती जालन्याचा भाग गेलाय. आणि जिथं टच होतंय तिथं तुम्हाला सीमा विचारते, तर जळगाव पहिल्या नंबरला. 2 नंबरला तुम्हाला बुलढाण्याची सीमा लागते. 3 नंबर तुम्हाला परभणीची सीमा लागली. त्याच्यानंतर औरंगाबाद, बीड, आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जुना. ठीक आहे ना. तर घड्याळीच्या काट्यानुसार विचारले क्लॉकवाईज, तर सगळ्यात अगोदर जळगाव, बुलढाणा, परभणी, बीड, आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी नगर. असा पर्याय कुठं आहे, जळगाव जळगाव, बुलढाणा बुलढाणा, परभणी परभणी, बीड बीड. इथे हिंगोलीची सीमा लागती का रे, नाही. तर हा 2 नंबर उडाला. बीडच्या नंतर छत्रपती संभाजी नगर आलाय, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 4. ओके, हिंगोलीची सीमा लागतच नाहीये, त्याच्यामुळे तो विशेष कट झाला. पर्याय क्रमांक 3. असे 11 जिल्हे जे आहेत, मागचे मी सांगितलं तुम्हाला 11 जिल्हे ज्याच्यावरती घड्याळीच्या काट्यानुसार विचारते ना, या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाहीत, हे 11 जिल्हे नीट काढून घ्या. मागचं लेक्चर बघा, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, त्याच्यामध्ये मी हे सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे. चलो, क्वेश्चन नंबर 9. खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचा पर्याय निवडा. खालील विधाने विचारात घ्या आणि कसला विधान निवडायचं आहे, चुकीचं विधान तुम्हाला काय करायचं आहे, निवडायचं आहे. ठीक आहे ना. आता नीट बघा, महाराष्ट्रात देशाच्या एकूण 12% खनिज संपत्ती आहे. इथं वाक्य नीट बघा बरं का, इथं गोंधळ काय होतोय आपला, तर इथंच आपलं जाते उत्तर. महाराष्ट्रात देशाच्या एकूण 12% खनिज संपत्ती आहे. तर नीट लक्षात घ्या, देशाच्या फक्त 4% खनिज जे आहे ना ते महाराष्ट्रामध्ये. काय म्हटलं मी, महाराष्ट्रात जास्त खनिज साधन संपत्ती नाहीये. भारताचा जर अदर स्टेटचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणामध्ये खनिज साधन संपत्ती आढळते. म्हणजे भारताच्या देशाच्या एकूण खनिज जे आहेत, खनिज संपत्ती आहे, त्याच्या फक्त 4% खनिज महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटते. मग हे 12% काय आहे, तर इथं नीट लक्षात राहू द्या. महाराष्ट्राचं जर तुम्हाला एकूण क्षेत्र जर विचारलं, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 12.33% क्षेत्र, 12.33% क्षेत्रामध्ये काय आहे, खनिज आहे, खनिज संपत्ती आहे. काय म्हटलं मी, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 12.33% क्षेत्रामध्ये खनिज साधन संपत्ती आहे. पण महाराष्ट्रात देशाच्या एकूण किती टक्के खनिज संपत्ती आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला 4% द्यायचे. क्लिअर. ओके, नेक्स्ट. महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिजाचे प्रमाण विदर्भात आढळते. महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिजांचे प्रमाण विदर्भात आढळते. यस, बरोबर आहे. हे विधान कसं आहे, बरोबर आहे. आणि हे कसलं आहे, चुकीचं आहे. कारण का, जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला नागपूर विभाग जर आपण विचार केला तर नागपूर विभागामध्ये जवळजवळ 60% खनिज आहे. ओके, अमरावतीचा जर विभाग जर आपण बघितला, अमरावती विभाग, तर याच्यामध्ये जवळजवळ 10% आहे. ओके, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग जर बघितला तर याच्यामध्ये 5% खनिज साधन संपत्ती आहे. पुणे विभाग जर आपण बघितला, पुणे विभागामध्ये 3%. नाशिक विभाग जर आपण बघितला, नाशिक विभाग 2%. आणि कोकण विभाग जर आपण बघितला, कोकण विभाग, ओके, कोकण विभागामध्ये किती, 20% खनिज आहे. म्हणजे इकडं महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिजांचे प्रमाण हे कुठं आहे, विदर्भात आहे. म्हणून हे विधान बरोबर आहे. क विधान, चंद्रपूरला खनिजांचा जिल्हा म्हणून ओळखतात. तर चंद्रपूरला खनिजांचा जिल्हा म्हणून ओळखतात, हेही विधान एकदम बरोबर आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खनिज साधन संपत्ती आहे. ड, महाराष्ट्रात खनिज संपत्तीचे वितरण अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त आहे. तर हे विधान चुकीचं आहे. इथं मी आता सांगितलं नागपूर विभागामध्ये 60% आहे. म्हणून ड हे विधान कसलं आहे, चुकीचं आहे. ठीक आहे ना. इथं विचारात घ्या आणि चुकीचा पर्याय निवडा म्हणते. तर इथं कसला चुकीचा पर्याय आहे, तर अ आणि त्याच्यानंतर ड हे चुकीचं आहे. अ आणि ड हे चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर 3 याचं तुम्हाला चुकीचं विधान निवडायला सांगितलं होतं. तर हे कसलं आहे, चुकीचं विधान तुम्हाला सांगायचं आहे. 10 नंबर क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या राज्याचा उल्लेख टोपण नाव, राज्याचा उल्लेख किंवा त्या राज्याचं टोपण नाव जगातील 10 स्वर्ग म्हणून केला जातो. तर हे म्हणजे बाउन्सर क्वेश्चन येते, गुगली क्वेश्चन आपण याला म्हणतो. महाराष्ट्राचं किंवा भारताची पर्यटन हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला याच्यावरती हा क्वेश्चन आहे.
कोणत्या राज्याचे काय वैशिष्ट्य आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि कोणत्या राज्याला टोपण नाव किंवा त्याचं काय वैशिष्ट्य वरून त्या शहराला, त्या देशाला, त्या राज्याला, त्या जिल्ह्याला ओळखलं जातं. ओके, अशा टाईपचे दुधातोपांचा जिल्हा याच्या अगोदर प्रश्न पडलेला होता. नोटांचा जिल्हा, भिंतीचं शहर, आदिवासी जिल्हा, ओके, संत्र्याचं शहर, हे अशा टाईपचे जे प्रश्न आहेत ना हे तुम्हाला पर्यटन टॉपिक मध्ये विचारले जातात. तसंच अशा कोणतं राज्य आहे ज्याचं टोपण नाव किंवा त्या राज्याला जगातील 10 स्वर्ग म्हणून ओळखलं जातं, असं राज्य आहे तुमचं केरळ. केरळ राज्यातल्याला तुम्हाला खूप मोठे वैशिष्ट्य आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती जगातल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून तुम्हाला त्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आधी पर्यटनासाठी लोक येत आहेत. देशातलं येतात, पण आंतरराष्ट्रीय लोक सुद्धा तिथं बाहेरच्या देशातून सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि खूप मोठं सौंदर्य या केरळला लाभलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे क्वेश्चन जो आहे तो इथं मी टाकलेला आहे. जगातील 10 स्वर्ग म्हणून ओळखला जातो. कोचीन खूप मोठा क्वीन ऑफ ओशन त्याला म्हटलं जातं. तर बाकी उत्तर प्रदेशचे वैशिष्ट्य जर काढले तर खूप सारे प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या शहराला वैशिष्ट्य आहेत. पण याचं एक मोठं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, यांना पंतप्रधानांचे राज्य म्हणून याचा उल्लेख केला जातो. कारण का सर्वात जास्त आतापर्यंत जे पंतप्रधान झालेले आहेत ते उत्तर प्रदेशचे झालेले आहेत. म्हणून पंतप्रधानांचे राज्य म्हणून कोणत्या राज्याला उल्लेख केला जातो तर ते उत्तर प्रदेशला. ठीक आहे ना. बाकी हार्ट ऑफ इंडिया, भारताचा मध्यवर्ती हे मध्य प्रदेश राज्य आहे म्हणून याला हार्ट ऑफ भारत याला म्हटलं जातं, भारताचे हृदय. आणि हार्ट ऑफ महाराष्ट्र हे महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये तुम्हाला काय आहे, बीड आहे. तर हे बीडला हार्ट ऑफ महाराष्ट्र म्हटलं जातं. हार्ट ऑफ अजून एक नागपूर आहे, नागपूर. ओके, नागपूर हे भारताच्या मध्यवर्ती आहे. जिल्हा जर विचारला, शहर विचारलं, हे सुद्धा मध्यवर्ती आहे. ठीक आहे ना. तर असे वेगवेगळ्या राज्यांचे, वेगवेगळ्या जिल्ह्यांचे, शहरांचे वैशिष्ट्य आहेत. जम्मू अँड काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग किंवा भारतावरचा स्वर्ग म्हणून या जम्मू अँड काश्मीरला ओळखलं जातं. खूप मोठे वैशिष्ट्य आहेत, मी एक सांगतोय. बरेचसे वैशिष्ट्य आहेत त्या राज्यांचे. तर इथं जगातील 10 स्वर्ग म्हणून केरळला उल्लेख केला जातो, म्हणून याचं उत्तर 10चं उत्तर 2 आहे. गोंडवाना प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतो? गोंडवाना प्रकारचा जो खडक आहे तो महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतोय हे तुम्हाला सांगायचं आहे. खनिज आणि त्यांचा जिल्हा यांच्या जोड्या लावा, खडक आणि त्यांच्या जिल्हा यांच्या जोड्या लावा, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारतात. त्यामुळे हा क्वेश्चन नीट बघून जा. तर याचं उत्तर तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. याचं उत्तर जे आहे मगाशी सांगितलं होतं काय, चंद्रपूर मध्ये, त्याच्यानंतर गडचिरोली. ओके, गडचिरोली, त्याच्यानंतर नागपूर. ओके, नागपूर, त्याच्यानंतर अमरावती. ओके, अमरावती, आणि त्याच्यानंतर अजून कोणता, यवतमाळ. ओके, यवतमाळ. या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला गोंडवाना खडक जो आहे तो या ठिकाणी आढळतो आहे. मग इथं ऑप्शन काय दिलेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हे तर असणारच नाहीये. यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे. इथं यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे. इथं गडचिरोली आहे पण गोंदिया नाहीये म्हणून हे नाहीये. नागपूर आहे पण भंडारा नाहीये म्हणून हे पण नाहीये. म्हणजे याचा पर्याय क्रमांक उत्तर कोणता आहे तर पर्याय क्रमांक 2, यवतमाळ आणि चंद्रपूर. म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ एवढ्या जिल्ह्यामध्ये आढळतंय गोंडवाना. इथं ऑप्शन मध्ये तुम्हाला एवढे जिल्हे दिले नव्हते, 2 दिलेले होते, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1. तर महाराष्ट्रातील खनिज साधन संपत्ती आणि ऊर्जा साधने आणि तुमचा भूगर्भ रचना महाराष्ट्राची, हे टॉपिक एकदा व्यवस्थित बघून जा, रिवाइज करून जा. बघा परत एकदा सांगतोय. धारवाड खडक प्रणाली नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग. आरकेन खडक प्रणाली सिंधुदुर्ग, नांदेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, मगाशी सांगितलं हे मी. कडप्पा खडक प्रणाली सिंधुदुर्ग, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर. त्याच्यानंतर कडप्पाचं तुम्हाला कलाडंगी सिरीज विचारलेली होती. गोंडवाना खडक प्रणाली अमरावती, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ. विंध्य श्रेणीचे खडक जे आहेत वनली वन महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे नीट ह्याच्यावरती एकदा बघून जा. 12 नंबरचा क्वेश्चन, कोणत्या जिल्ह्याला मिनी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं? बघा खूप खतरनाक क्वेश्चन आहे हा, खूप खतरनाक आहे. बऱ्याचशा पोरांना याचं उत्तर माहित नसणार आहे. मिनी महाराष्ट्र कशाला म्हणायचं, कोणत्या जिल्ह्याला मिनी महाराष्ट्र म्हणतात आणि कोणते वैशिष्ट्य आहेत ज्याच्यामुळे त्याला मिनी महाराष्ट्र म्हणतात? तर इथं नीट बघून घ्या. हा तुम्हाला इथं जिल्हा दिसलेला आहे, नाशिक जिल्हा.
तर सुरगाणा, पेठ आणि इगतपुरी या जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यातले हे जे 3 तालुके आहेत, सुरगाणा, पेठ आणि त्याच्यानंतर इगतपुरी, हे जर 3 जिल्हे तुम्ही बघितले या ठिकाणचे, तर या ठिकाणी तुम्हाला जर इथालचं हवामान जर बघितलं, या 3 तालुक्यांमधलं हवामान जर बघितलं, हवामान ओके, आणि इथालची मातीचे परीक्षण जर केलं, माती परीक्षण ओके, माती परीक्षण जर केलं तर इथालचं माती परीक्षण आणि हवामान हे कोकणासारखे. कोकणामध्ये ज्या पद्धतीचं हवामान आहे, कोकण किनारपट्टीला सम आहे, रात्रीचा आणि दिवसाच्या तापमानामध्ये खूप जास्त फरक नसतो, सम आहे. त्याच्यानंतर कसला आहे, अजून तुम्हाला उष्ण आहे, कारण का दिवसा आणि रात्री जमीन आणि पाणी तापतं, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे उष्ण पण वातावरण पाहायला भेटते. आणि त्याच्यानंतर कसलं आहे, दमट, इथालच्या हवामानामध्ये बाष्पाचं प्रमाण पण जास्त आहे आणि गरमी पण जास्त आहे. तर दमट, उष्ण आणि सम असं कोकणातलं हवामान आहे. तसंच या 3 तालुक्यांमध्ये नाशिकच्या पाहायला भेटतं हवामान आणि मातीचं परीक्षण. निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण हे जर ब्लॉक जर बघितले, हे जर तालुके जर बघितले, तर यांचं जे हवामान आहे, यांचा जो तिथालचा हे आहे, ते तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात ज्या प्रमाणचं हवामान आहे त्या पद्धतीने हे निफाड, सिन्नर आणि दिंडोरी, बागलाण या भागामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. येवला, नांदगाव, चांदवड हे जे ब्लॉक आहेत, हे जे 3 तालुके आहेत, या ठिकाणी तुम्हाला विदर्भ, या ठिकाणी जो हवामान आहे, या ठिकाणचं जे वातावरण आहे ते तुम्हाला कसलं हवामान पाहायला भेटते, विदर्भासारखं तुम्हाला हवामान पाहायला भेटतं. जिल्ह्यांचा पूर्व भागात जर गेला तुम्ही, जिल्ह्यांच्या जर पूर्व भागात जर गेला तर इथालचं हवामान कसलं आहे, उष्ण आहे. आणि मराठवाड्याचं आणि विदर्भाचं हवामान कसलं आहे, उष्ण आहे. आणि या प्रदेशामध्ये तुम्हाला ज्वारी आणि त्याच्यानंतर कापूसचं उत्पादन घेतलं जातं, लागवड केली जाते. आणि नाशिकच्या या भागामध्ये, पूर्व भागामध्ये तापमान जास्त असल्यामुळे तुम्हाला इतर भागांपेक्षा ज्वारी आणि कापूसचं उत्पादन याच भागामध्ये घेतलं जातं, वरच्या ह्या तालुक्यांमध्ये घेतलं जात जास्त नाहीये, कारण का तिथं वातावरणच नाहीये. ठीक आहे ना, या भागामध्ये वातावरण आहे. म्हणजे इथं मराठवाडा ओके, इथं काय मराठवाडा आणि त्याच्यानंतर विदर्भ ओके, विदर्भात म्हणजे मराठवाड्यासारखं हवामान आहे, विदर्भातलं हवामान आहे, पश्चिम महाराष्ट्रासारखं हवामान आहे आणि कोकणातलं हवामान आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातलं हवामान एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये भेटतं, म्हणून नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राचा मिनी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. तर याचं उत्तर काय आहे, नाशिक जिल्हा. कोणत्या जिल्ह्याला मिनी महाराष्ट्र म्हणतात, तर नाशिक जिल्ह्याला मिनी महाराष्ट्र म्हणतात. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन. परत एकदा राहिलेल्या जिल्ह्यांचे वैशिष्ट्य काढून घ्या. चंदेरी क्रांती खालीलपैकी कोणत्या कृषी अनुषंगिक उत्पादन वाढीशी संबंधित आहे. याच्या अगोदर तुम्हाला ग्रुप बी ला या ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेलाच होता, क्रांतीवरती. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या विविध क्रांती आहेत, 16-17 क्रांती, त्या एकदा नीट बघून घ्या, कारण का कंबाईनला प्रश्न विचारला, राज्यसेवेला पण विचारतात. मागचं PYQ बघितलं, याच्यावरती सुद्धा 3-4 क्वेश्चन येतं या क्रांतीवरती. ठीक आहे ना. आणि ह्या क्रांती तुम्हाला तिकडे इकॉनॉमिक्स मध्ये इकडे पण विचारल्या जातात, पंचवार्षिक योजनामध्ये विचारल्या जातात, इकडे पण विचारतात. तर याचं उत्तर चंदेरी क्रांती जी आहे ती कोळंबी आहे. सगळ्या एकदा भारतातल्या ज्या क्रांती आहेत ना त्या एकदा व्यवस्थित बघून घ्या. भारत कृषी क्षेत्रातील क्रांती, हरित क्रांती सगळ्याला माहिती, अन्नधान्य आणि पिकं यांच्या संदर्भात झालेली होती. ज्वारी विकास. सुवर्ण क्रांती आहे, याला आपण फळे, सफरचंद, मधुमक्षिका पालन याच्यासाठी सुवर्ण क्रांती झालेली होती. लाल क्रांती जी आहे ते टोमॅटो आणि मांस यांच्या संदर्भातली होती. सुवर्ण तंतू क्रांती जर आपण बघितली, ताग याच्यावरती विचारला जातो. तंतू क्रांती फक्त विचारली, तंतू धागे कापसाच्या संदर्भातला आहे. पीत क्रांती जी आहे ती तेलबिया. इंद्रधनुष्य क्रांती डॉक्टर स्वामीनाथन सूचित कृषीमध्ये 7 सुधारणा यांच्या संदर्भातली होती. रुपेरी क्रांती जी होती ती अंडे, संडे अशोमया मंडे रोज खाय अंडे. सदाहरित एव्हरग्रीन क्रांती जी होती ती दुसरी हरित क्रांती ही झाली होती धान्य उत्पादनाच्या दुप्पट वाढ करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला चंदेरी क्रांती आहे कोळंबीसाठी. गुलाबी क्रांती होती झिंगे. नीळ क्रांती जी आहे, निळी क्रांती ती मत्स्य उत्पादनामध्ये झालेली होती. कोरडी क्रांती जी आहे ती खत. श्वेत क्रांती जी होती ती रेशीम. गोल क्रांती आहे बटाटा. आणि ऑपरेशन फ्लड हे दुग्ध उत्पादन. तर याच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या क्रांती आहेत. याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न विचारला तर या सगळ्या क्रांती एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यावा, लिहून ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतील. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात रान म्हैस या प्राण्यासाठी कोणते संवर्धन क्षेत्र राखीव आहे. राखीव संवर्धन क्षेत्र आपला
ब्रह्मास्त्र सिरीज जो आहे त्याचा पार्ट 1 बघा. याच्यामध्ये तुम्हाला संवर्धन क्षेत्र जे आहेत ना, नवे 18 संवर्धन क्षेत्र जे आहेत ना, ती तुम्हाला या ठिकाणी मान्यता दिलेली होती. पहिले 23-24 होते, नंतर परत ऍड झालेले आहेत. जवळजवळ आता या क्षेत्र म्हणजे संवर्धन क्षेत्र जे आहेत, राखीव क्षेत्र, यांची संख्या खूप मोठी लांब गेलेली आहे, 32-33 कडे गेलेली आहे. त्याची लिस्ट तुम्हाला मी त्या ठिकाणी नवीन कोणते आहेत ते दिलेली आहे. तो पार्ट 1 लेक्चर एकदा बघून जा. चलो, महाराष्ट्रात रानमैस या प्राण्यासाठी कोणते संवर्धन क्षेत्र राखीव आहे? रेहेकुरी, अहिल्यानगर. रेहेकुरी जे आहे ना, हे नीट लक्षात राहू द्या, हे काळवीट, ओके, काळविटासाठी हे राखीव आहे, काळविटासाठी प्रसिद्ध आहे. मेळघाट अभयारण्य अमरावती जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला गवा, ओके, गवा आणि त्याच्यानंतर वाघ यांच्यासाठी राखीव आहे. कोलामार गडचिरोली हे तुम्हाला रान म्हैस, ओके, याच्यासाठी हे राखीव तुम्हाला दिलेलं आहे. यापैकी तर म्हणजे याचं उत्तर जे आहे तो पर्याय क्रमांक 3, 14चं उत्तर पर्याय क्रमांक 3. राखीव क्षेत्र जे आहेत ते एकदा बघून जा, 100% याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि शेवटचा प्रश्न, शक्तीपीठ महामार्ग संदर्भातील योग्य विधाने निवडा. शक्तीपीठ महामार्गावर सध्याला खूप मोठे न्यूज वरती याच्या तुम्हाला चालू आहे, तर याच्यावरती बरेचसे विरोध या महामार्गाला झालेला होता. आताचे सध्याचे जे काही महाराष्ट्राचे सीएम आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांनीच याच्या अगोदरच्या जेव्हा ह्याच्यामध्ये मंत्रिमंडळात होते ते मुख्यमंत्री, तेव्हा त्याची घोषणा केलेली होती. त्याच्यानंतर आता परत त्याला मध्ये स्थगिती आलेली होती. बऱ्याचशा लोकांनी विरोध केलेला होता या महामार्गाला, विशेषतः सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला होता. आता परत मुख्यमंत्र्यांनी त्याला हिरवा कंदील दाखवलेला आहे. हा महामार्ग जो आहे हा आपल्या महाराष्ट्रातला जसा 702 किलोमीटरचा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर गोवा एक्सप्रेस जो होता, तो सेम त्याच पद्धतीचा हा महामार्ग आहे, पण हा त्याही पेक्षा लांबीचा आहे. हा महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग असणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळे जे काही 3.5 शक्तीपीठ आहेत त्यातल्या 3 शक्तीपीठांना हा जोडणारा महामार्ग आहे. पवनार ते पत्रादेवी असा हा महामार्ग आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे असं या महामार्गाचं नाव आहे. ठीक आहे ना. तर याच्या संदर्भातल्या खूप मोठ्या न्यूज आहेत आणि हा आता होणार आहे. याच्यात मुख्यमंत्र्यांनी अजून एक घोषणा केली, ज्या जिल्ह्यांनी याला म्हणजे त्यांनी प्रतिसाद दिला नाहीये तिथून सोडून द्या, ज्यांनी दिलाय तिथपर्यंत करून घेऊ, नंतर ते करून घेऊया. आणि नंतर जे काही भाव होते ते नंतर त्याची प्राइस पण वाढवून दिलेली आहे. कारण का त्यांचा विरोध का होता, तर त्यांची जी काही जमीन या महामार्गासाठी जाणार होती त्यांच्यात नगदी पिकं मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातो, त्याचा मोबदला भेटत नव्हता, म्हणून आता त्याचे पैसे पण वाढून करून दिलेले आहे. सो आता हिरवा कंदील भेटलेला आहे, लवकरात लवकर तो होईल. पण त्याच्यावरती खूप मोठा गदारोळ चालू आहे. तर त्याच्यामुळं सुरुवातीला हा जो जाहीर केलेला होता तेव्हा 760 किलोमीटरचा केलेला होता, नंतर तो 802 झाला, आता नंतर 805 किलोमीटर आहे. याच्यामध्ये आकडेवारीमध्ये बदल होणारच आहेत. याच्यावरती हा जो टॉपिक आहे शक्तीपीठ महामार्ग, याच्यावरती आपण स्पेशल युट्यूब वरती एक लेक्चर घेणार आहेत, त्याच्यामध्ये डिटेल्स आपण या ठिकाणी चर्चा करूया. ठीक आहे. चलो, शक्तीपीठ महामार्ग संदर्भात योग्य विधाने निवडा. एकूण लांबी 805, यस, एकूण लांबी त्याची 805 असणार आहे आणि जवळजवळ 27,500 एकर तुम्हाला जी जमीन आहे भूसंपादित करणार आहे, 27,500. हा महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातून जातोय. यस, 12 जिल्ह्यातून जातोय. म्हणजे जर आपण बघितलं हा वर्धा, ओके, वर्धा, त्याच्यानंतर यवतमाळ, वर्धा यवतमाळ, त्याच्यानंतर नांदेड आहे, ओके, हिंगोली आहे, हिंगोली, त्याच्यानंतर परभणी आहे, परभणी, ओके, त्याच्यानंतर बीड आहे, बीड, त्याच्यानंतर लातूर, त्याच्यानंतर धाराशिव, ओके, धाराशिव, त्याच्यानंतर तुमचा सोलापूर, त्याच्यानंतर आहे सांगली, त्याच्यानंतर आहे कोल्हापूर, ओके, कोल्हापूर, आणि त्याच्यानंतर आहे सिंधुदुर्ग, आणि तिथून पुढे तो गोव्याला गेलेला आहे पत्रादेवीला. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता 13 सुद्धा जिल्हे तुम्हाला विचारले जाऊ शकतील बरं का. 13 जिल्ह्यातून जातो.
तर नीट लक्षात राहू द्या, हा वर्धा जो आहे, वर्ध्याच्या पुढं हा वर्ध्यापासून म्हणजे नागपूर मधून जो काही समृद्धी महामार्ग आलेला आहे तो वर्ध्यामध्ये याच राष्ट्रीय महामार्गाला अटॅच आहे, म्हणजे हा डायरेक्टली नागपूरला पण इथे जोडण्यात आलेला आहे. पण पत्रादेवी कुठलचं आहे तर ते वर्धा आहे, म्हणून तुम्हाला हे 12 किंवा 13 ऑप्शन विचारते ना, ज्या याच्यावर नीट बघून जा. तर तिची मंजुरी हे 12 जिल्ह्यातून दिले, जोडला 13ला, पण किती जिल्ह्यातून जातोय तो 12 जिल्ह्यातून जातोय. नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग या नावाने ओळखला जातो. ठीक आहे, नागपूर द्रुतगती. आता बघा, नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग, पण आता नीट लक्षात राहू द्या, इथे याला असंही म्हटलं जातं, म्हणजे हे सुरुवातीला त्याच नावाने मंजूर झाला होता, पण आता काय झालंय त्याला नागपूर गोवा शक्तीपीठ, ओके, शक्तीपीठ महामार्ग असं सुद्धा नामांकन त्याचं करण्यात आलेलं आहे. शक्तीपीठ रेणुका माता, माहूरची रेणुका माता, त्याच्यानंतर म्हणजे आपला काय तुळजाभवानी आणि महालक्ष्मी कोल्हापूर, हे 3 शक्तीपीठे या महामार्गाला जोडण्यात आलेले आहेत. खूप सारे तुम्हाला धार्मिक स्थळ सुद्धा या महामार्गाला जोडण्यात आलेले आहेत. परळी वैजनाथ असेल, ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ असेल, हिंगोली औंढा नागनाथ असेल, आपल्या पंढरपूरचं विठ्ठल रुक्माई मंदिर असेल, गाणगापूर आहे, खूप मोठे या ठिकाणी धार्मिक स्थळ. याच्यावर आपण डिटेल्स लेक्चर घेऊया शक्तीपीठ महामार्गावरती. ठीक आहे, हा महामार्ग RRB कंपनीद्वारे बनवण्यात येणार आहे. NHBRC याला दिलेला आहे, हे चुकीचं विधान आहे. ठीक आहे ना, तर नीट लक्षात राहू द्या. ड याचं फक्त ड 3 याचं उत्तर आहे. हेही कन्फ्यूज म्हणजे होऊ नका, इथे मी जरी तुम्हाला उत्तर फक्त ड जरी दिलेला असेल तर नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग, ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असं त्याला वेगवेगळे नावं दिलेले होते बऱ्यापैकी. आता त्याला नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे महामार्ग असं त्याचं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे ना, बघूया याच्यावरती आपण डिटेल्स लेक्चर घेतल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला याच्यावरती सांगेल मी. 15चं उत्तर 3 आहे. ठीक आहे, चला, तर या ठिकाणी तुम्हाला आपले संपलेले आहेत ब्रह्मास्त्र सराव प्रश्न सिरीज क्रमांक 3. पुढच्या लेक्चर मध्ये आपण ब्रह्मास्त्र सिरीज सराव प्रश्न सिरीज 4 लवकरच घेऊन येणार आहेत. तोपर्यंत हे लेक्चर व्यवस्थित बघा, आवडलं तर लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळाला काय करा, शेअर करा. ठीक आहे, चला, थँक्यू, धन्यवाद, टेक केअर.